नमस्कार. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक. इतर 4 राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही आता विधानसभेची निवडणूक पार पडते आणि ह्या पश्चिम बंगालमधल्या एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा आज आपण युनिक फीचर्सचे मुख्य संपादक आणि राज्यांच्या राजकारणाचे अभ्यासक सुहास कुलकर्णी यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपल्या दर्शकांना नेहमीप्रमाणेच पश्चिम बंगालची रचना कशी हे थोडक्यात सांगाल? हा पश्चिम बंगालचा नकाशा आहे. या नकाशाच्या हा जो सगळा रंगीत टापू दिसतोय त्याच्या पूर्वेकडचा हा सगळा जो भाग आहे तो बांगलादेशचा आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की बांगलादेशच्या सीमांचा आणि बंगालच्या एकूण राजकारणाचा बराच संबंध आहे. बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. ही भारतातल्या ज्या मोठ्या विधानसभा आहेत त्याच्यामधली एक महत्वाची विधानसभा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2021च्या निवडणुकीमध्ये काय झालं एकदा ते बघून घ्या. तृणमूल काँग्रेस हा इथला जो सत्ताधारी पक्ष जो आहे त्याला 294 पैकी 215 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची मतांची टक्केवारी तब्बल 48% होती. भाजप जो 2016 पर्यंत अगदीच कमी होता तो 2021च्या निवडणुकीमध्ये भरपूर वाढून 77 जागांपर्यंत आला. त्यांना 38% मतं मिळाली. तिसरी काँग्रेसची आघाडी आहे, त्यात कम्युनिस्ट आणि इतर पक्ष आहेत, त्यांना फक्त 1 जागा मिळाली. 10-10.5% मतं मिळालेली होती. याच्याबद्दल आपण पुढे नंतर चर्चा करूयात. आता हा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये सहसा पश्चिम बंगालच्या नकाशाचे 3 भाग केले जातात. एक भाग केला जातो हा उत्तरेकडचा भाग, हा मध्य भाग आणि हा सगळा मिळून दक्षिण भाग. दक्षिण भागामध्ये जंगल महाल हा एक भाग स्वतंत्रपणे केला जातो. याच्यामध्ये प्रेक्षकांच्या सोयीसाठी थोडेसे आणखीन उपविभाग करून दाखवलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा की हा गोरखालँडचा एक प्रादेशिक विभाग आहे. तिथे तृणमूलला 1 आणि भाजपला 2 अशा जागा मिळालेल्या होत्या. हा जो उत्तर बंगालचा भाग आहे तिथे 24 जागा आहेत. तिथे तृणमूलला 5 आणि भाजपला 19. हा भाजपचा स्ट्रॉंग बेल्ट आहे. तसंच एक एक करत तुम्ही जर खालती जात राहिलात तर आता हा जो एक भाग आहे हा उत्तर बंगालचाच भाग मानला जातो. पण इथे प्रामुख्याने मुस्लिम लोकसंख्या, हा जो सगळा टापू आहे तिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. तिथे 49 जागा आहे. तिथे तृणमूलला 38 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. पुढे जर का तुम्ही गेलात तर इथे एक तटीय क्षेत्र आहे नद्यांचं, तिथे 34 जागा आहे. तिथे तृणमूलला 30 जागा आहेत. हा जो कलकत्त्याचा जो भाग जो आहे शहराचा तिथे 11 जागा आहेत. त्या 11 पैकी सर्व 11 जागा मागच्या वेळेस तृणमूलला मिळालेल्या होत्या. आता त्याचप्रमाणे ह्या सगळ्या जागा तुम्ही बघू शकता. त्यातला एक महत्वाचा भाग जो आहे तो जंगल महाल हा प्रामुख्याने आदिवासी भाग आहे आणि हा भाग फार पूर्वी कम्युनिस्टांचा गड होता आणि नंतर तिथे तृणमूलनी मुसंडी मारून त्या भागामध्ये मोठं यश मिळवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर भाजपनी या भागामध्ये चांगलं यश मिळवलं. पण तरी तिथे एज तृणमूलला आहे. इथे जर का तुम्ही बघितलं तर 40 जागा आहेत जंगल महाल विभागामध्ये. त्याच्यातल्या तृणमूलला 24 जागा आहेत आणि भाजपला 16 जागा आहेत. म्हणजे या सगळ्याचा तुम्ही एकत्र जर का तुम्ही बघितलं तर भाजपला कुठल्या भागात प्रामुख्याने जास्त जागा मिळत आहेत? एक हा उत्तर बंगालचा भाग, हा जंगल महालचा भाग आणि तिसरा हा जो इकडचा जो टापू आहे तो भाग. इथे भाजपला जास्त जागा मिळतात तुलनेने. पण इथे जर का तुम्ही बघितलं तर 81 जागा जर का इथे असतील तर त्यातल्या 66 जागा टीएमसीला आहेत, म्हणजे तृणमूल काँग्रेसला आहेत आणि भाजपला 14 आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणाचा एकंदरीत आढावा घेतला तर देशातलं जे सर्वाधिक काळ चाललेलं सरकार होतं ते कम्युनिस्टांचं सरकार घालवून 2011 साली ममता बॅनर्जी सत्तेत आल्या आणि या घटनेला आता जवळपास 15 वर्ष झाली आहेत. खूप व्हायब्रंट नेत्या म्हणून ममता बॅनर्जी ओळखल्या जातात. आता जी काही इंडिया आघाडी आहे त्यातून विरोध करण्याचं काम भाजपला ॲग्रेसिव्हपणे त्या करतायत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जवळपास 215 जागा मिळाल्या होत्या आणि ह्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मागच्या 5 वर्षातील ममता बॅनर्जींची जी कामगिरी आहे त्याचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? मागच्या 5 वर्षांचा एक टप्पा झाला, पण गेली 15 वर्ष म्हणजे 3 निवडणुका ते तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी जिंकतायत.
आता ज्या अर्थी मागच्या 2 निवडणुका ते जिंकलेले आहेत, त्या अर्थी त्या पक्षांनी काहीतरी काम केलेलं आहे आणि लोक त्याला अनुकूल आहेत. 48% मतं हा मोठा पाठिंबा आपण म्हणू शकतो. ममता बॅनर्जींची लोकप्रियता हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्यांची साधी राहणी, त्यांच्या उत्पन्नामध्ये फरक न पडणं, त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये फरक न पडणं वगैरे या गोष्टी लोकांना जवळच्या वाटतात आणि लोकांमध्ये मिसळणं, बंगाली अस्मितेचं प्रतीक बनणं, या सगळ्या गोष्टी ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये आहेत आणि त्या मागच्या 15 वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत आणि त्यांची लढाई त्याच्या आधीपासून म्हणजे 1998 सालापासून त्यांची लढाई चालू होती. त्यामुळे त्यांनी एक स्वतःची प्रतिमा, उत्तम प्रतिमा तिथे तयार केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 15 वर्षांमध्ये बरंच काम झालंय असे दावे तृणमूलकडनं केले जात आहेत. त्याच्यात मुख्य दावा असा आहे की त्यांनी रोजगारामध्ये भरपूर काम केलेलं आहे. भारताचा जो राष्ट्रीय सरासरी बेरोजगारीचा दर आहे त्याच्यापेक्षा कमी दर बंगालचा आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती करणं हे त्यांनी त्यांच्या बाजूनी महत्वाचं काम आम्ही केलंय असं ते म्हणतायत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी अनेक लोकप्रिय योजना आणलेल्या आहेत आणि गेली 5 वर्ष 10 वर्ष त्या योजना चालू आहेत. त्या योजनांबद्दल आपण पुढे बोलू. परंतु विविध घटकांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळतील किंवा थेट मदत मिळेल अशा योजना त्यांनी मोठ्या प्रमाणावरती राबवलेल्या आहेत. चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की या राज्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण मोठं आहे आणि ते विशिष्ट एका भागामध्ये पण कॉन्सन्ट्रेटेड आहे. पण हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांना सोबत घेण्याचं राजकारण तृणमूलनी केलेलं आहे आणि मुस्लिमांमध्ये त्यांना खूप जास्त लोकप्रियता आहे. पण हिंदूंमध्ये सुद्धा भाजपपेक्षा त्यांना जास्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न त्या करतायत आणि गेल्या 3 निवडणुकांमध्ये हे त्यांनी सतत करून बघितलेलं आहे की हे दोन्ही घटक त्यांच्याबरोबर राहतील आणि ह्या सगळ्या राजकारणाचा मिळून परिणाम असा आहे की त्या 15 वर्षानंतर सुद्धा तिथे भक्कम आहेत. तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या योजना ममता बॅनर्जी यांनी राबवलेल्या आहेत. वेगवेगळ्या चॅनलचे प्रतिनिधी ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये फिरत होते, लोकांकडून जाणून घेत होते, तर एक घटक असा होता की त्यांना पैसे मिळत आहेत दर महिन्याला, त्याबद्दल त्यात समाधान होतं. परंतु जो शिकलेला वर्ग असेल, तरुण वर्ग आहे विशेषतः, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हे थोडके पैसे नकोत, आमच्या रोजगाराची फिक्स सोय काहीतरी लावून द्या. त्यातही जे परीक्षा देणारे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, सरळ सेवा असू दे किंवा तर तिथं पेपर फुटीचं प्रकरण बऱ्याचदा समोर आलेलं आहे. तर हा तरुण वर्ग त्यांच्यावरती नाराज होता. तर आम्हाला रेवडी स्वरूपात काही नको, आमच्या फिक्स सोर्स काहीतरी आम्हाला तयार करून द्या, अशी तरुणांची मागणी होती. या तरुणांच्या नाराजीचा फटका ममता बॅनर्जींना बसू शकतो का? हा, असं म्हटलं जात आहे की तरुण मुलांना, मुलींना चांगल्या संधी हव्यात, मुख्यतः पक्क्या नोकऱ्या हव्यात. तृणमूलचा दावा जरी असा असला की त्यांनी रोजगार निर्मिती केलेली आहे, तरी ती प्रामुख्याने फुटकळ क्षेत्रातली असण्याची शक्यता आहे. पूर्णवेळ पक्की नोकरी, सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी याचं प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे शिकला सवरलेला जो वर्ग जो आहे त्या वर्गातल्या तरुण मुला मुलींना नक्कीच अशी त्यांची मागणी आहे की आम्हाला याहून जास्त पाहिजे आणि ही कदाचित भाजपच्या बाजूनी महत्वाची गोष्ट ठरू शकते. कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोन्हीकडे जर का एक सरकार जर का असेल, डबल इंजिन सरकार, तर त्याचा फायदा मिळतो असा एक लोकांचा समज आहे आणि त्यामुळे भाजपचं सरकार जर का आलं तर आम्हाला त्याचा उपयोग होईल असं म्हणून तरुणी त्यांच्याकडे ओढले जाण्याची शक्यता आहे. पण दुसऱ्या बाजूला बघा की एक मोठा वर्ग असा आहे बंगालमधला की जो तृणमूलनी त्यांच्या वेगवेगळ्या योजनांमार्फत आपल्याजवळ बांधून ठेवलेला आहे. त्यातली सगळ्यात मोठी योजना जी आहे ती लक्ष्मी भंडार योजना, ज्याच्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये प्रत्येक स्त्रीला दिले जातात आणि बंगालमधल्या जवळपास 2,40,00,000 महिला त्याच्या लाभार्थी आहेत. आणि ही गोष्ट आता निवडणुकीच्या आधी सुरू झालेली नाही, दीर्घकाळ ती योजना चालू आहे. त्यामुळे तृणमूलचं सरकार आपल्याला देणार आहे अशी भावना एका मोठ्या वर्गामध्ये आहे. त्याच्यासारख्या स्वास्थ्य साथी नावाची योजना आहे जी कॅशलेस आरोग्य सेवा देते.
युवा साथी आहे, ज्याच्यामध्ये तरुण मुलांना बेरोजगार भत्ता दिला जातो, कन्याश्री योजना आहे, वृद्धत्व पेन्शन आहे, अशा अनेक योजना काढून त्यांनी आणि त्या पोहोचवलेल्या आहेत. ही विशेष गोष्ट आहे बंगालच्या बाबतीमध्ये. हे इतरही कोणी नाकारत नाही. म्हणजे असं आहे की जे भाजपचे मतदार आहेत तेही म्हणतात की आम्हाला या योजनांचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे पेनिट्रेशन जे आहे ते योजनांचं ते चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांना एक सपोर्ट बेस स्वतःच्या बाजूने तयार झालेला आहे. आता एक भाग असा आहे की बंगाल हा नेहमीच शेतीप्रधान प्रांत होता. तिथे उद्योगाचं प्रमाण आधीपासूनच कमी आहे. सिंगूर आणि नंदीग्राम या भागामध्ये तो करण्याचा प्रयत्न कम्युनिस्टांनी केला होता, तो फेल गेला. उलट अंगलट झाला त्यांच्या. आणि मागच्या काही वर्षांमध्ये तृणमूल सरकारने वेगवेगळ्या भागांमध्ये काही औद्योगिक हब तयार करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत, पण त्याच्यातनं पाहिजे तेवढा रोजगार तयार झालेला नाहीये आणि त्यामुळे हा नाराजीचा विषय त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. आपण पाहतोय की देशात फार कमी राज्य अशी आहेत की जिथं भाजपनं अजून स्वतःचं सरकार बनवलेलं नाही आणि त्यापैकीच एक आहे ते पश्चिम बंगाल आहे. मागच्या काही वर्षातली भाजपची जर पश्चिम बंगालमधली वाटचाल बघितली तर त्यांनी कम्युनिस्टांना आणि काँग्रेसला रिप्लेस केलेलं आहे. त्यांच्या मतांमध्येही भरपूर फरक पडलेला आहे. जवळपास 38-40% ते पोहोचलेले आहेत. भाजपच्या या पश्चिम बंगालमधल्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता? भाजपचं बंगाल हे एक विशेष मॉडेल आहे. म्हणजे 2016च्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त 10% मतं होती आणि 3 जागा त्यांना मिळालेल्या होत्या. तोपर्यंत तिथे मुख्य स्पर्धा ही तृणमूल आणि काँग्रेस कम्युनिस्ट अशीच होती. परंतु 21 साली 10% मतांवरनं 38% ते आले आणि 77 जागा मिळवल्या. आता हे कशामुळे घडलं हे बघण्याची गरज आहे. तिथे भाजपच्या राजकारणाची जी पद्धत आहे, फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला कळू शकतो. एकतर 10 वर्षांचं कुठलंही सरकार एक 10 वर्ष जर टिकलं तर त्याच्याबद्दल एक अँटी इन्कम्बन्सी तयार होत असते. जशी आता आपण 15 वर्षानंतरची रोजगाराबद्दलची बघितली, तशी दर निवडणुकीमध्ये काही लोक, काही घटक, काही गट हे नाराज होत असतात. त्याप्रमाणे त्या नाराजीचा एक उपयोग करून घेणं, त्याचा पाठिंबा आपल्याकडे मिळवणं असा भाजपचा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी यशस्वीपणे गेल्या निवडणुकीमध्ये केलेला होता. दुसरी गोष्ट महाशीचं तुम्हाला जसं मी म्हटलं की हा जो उत्तर बंगालचा जो भाग आहे तो भाग आणि जंगल महाल या 2 भागांमध्ये भाजपने असा जोर लावलाय की तिथला जवळपास मुख्य पक्ष बनलेला आहे आणि या दोन विभागांच्या जोरावरती त्यांनी 77 जागांपर्यंत आपली मजल मारलेली आहे. आता त्यांचं स्ट्रॅटेजी अशी आहे की हे 2 भाग आपल्या जवळ ठेवायचे आणि शिवाय हा जो दक्षिण भाग जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच सीट्स आहेत, कारण की शहरी भाग आहे हा, तिथे मुसंडी मारायची. तिसरी गोष्ट अशी आहे की बंगालमध्ये हिंदू मतांना आकर्षित करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आता याच्या मागे मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे हे एक कारण आहेच. तुम्ही जर का आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या सर्वेच्या आधारे सांगतोय की हिंदू मतं जी आहेत ती तृणमूलला 39% आहेत आणि भाजपला 50% आहेत. एवढा लीड त्यांना हिंदू मतांच्या बाबतीत त्यांनी मिळवलेला आहे. भाजपच्या बाबतीत आणखी सांगायची गोष्ट अशी आहे की भाजप हा भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये शहरी पक्ष आहे. मूळचा तो शहरी पक्ष असतो आणि नंतर मग वेगवेगळे प्रयत्न करून इतर पक्षांमधले नेते मिळवून मग ते ग्रामीण भागामध्ये स्वतःचे पाय जमवतात. परंतु बंगालमध्ये तो बेसिकली ग्रामीण पक्ष आहे आणि अजूनही त्यांना शहरी भागामध्ये पाहिजे तेवढं यश मिळत नाही, पण ग्रामीण भागामध्ये त्यांनी त्यांचा चांगला पाठिंबा मिळवलेला आहे. आणि चौथी गोष्ट आता ज्या बाबतीमध्ये महत्वाची सगळी चर्चा झालेली आहे ती म्हणजे घुसखोरीचा मुद्दा. आता बांगलादेशामधनं येणारे लोक बंगालमध्ये हा आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्यापासून आणि बांगलादेशच्या निर्मितीपासून आणि नंतरच्या काळात सुद्धा हे लोंढे भारतामध्ये येत गेलेले आहेत असं म्हणतात. तर त्या घुसखोरीच्या विरोधामध्ये भाजपने जोरदार भूमिका मागच्या निवडणुकीत घेतली होती. यावेळी तर त्यांचा तो जवळपास मुख्य मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांची गोळाबेरीज करून त्यांनी बंगालमध्ये स्वतःचे पाय जमवलेले आहेत. मागच्या 5 वर्षात जवळपास बंगालमधले
बंगालमध्ये 21 वेळा पोटनिवडणूक लागली आणि या 21 पैकी 20 उमेदवार हे तृणमूल काँग्रेसचे निवडून आले. भाजपला जवळपास एकही जागा मिळू शकली नाही तिथं. तर ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघता, की लोकांच्या मनामध्ये तृणमूल काँग्रेसविषयी अजूनही प्रेम आहे तेवढंच आणि ते पुन्हा बहुमताकडं त्यांना पाठवतील का? पहिला जो पोटनिवडणुकांचा जो मुद्दा आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर का 6 महिने 1 वर्ष जर का आधी झालेल्या असतील, तर त्याचा परिणाम काहीतरी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांवरती धरू शकता, की कोणाला किती कोणाची किती ताकद आहे, ही विधानसभेच्या निवडणुकीत टिकेल की नाही. पण पोटनिवडणुकांच्या बाबतीत असं असतं की त्याच्यानं फार तुम्ही निष्कर्ष काढण्याची गरज नसते. कारण पोटनिवडणुका एकतर स्पोरॅडिक पद्धतीने होत असतात. कोणाचं निधन झालं म्हणून, पक्षांतर झाली म्हणून किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे निवडणुका होत असतात. त्या बऱ्याचशा स्थानिक असतात. म्हणजे स्थानिक कारणं त्याला निवडणुकाचे निकाल ठरवत असतात. आणि आणखीन एक अशी गोष्ट आहे की जो पक्ष सत्तेत आहे, सहसा त्या पक्षाच्या बरोबर जाण्याची मानसिकता मतदारांमध्ये असते. दरवेळेस असं होतं अशातला भाग नाही, पण बहुतेक वेळा असं होतं. त्यामुळे त्या आकडेवारीवरनं फार काही निष्कर्ष काढून त्याचा तो थेट संबंध या विधानसभेशी असेल आणि 21 पैकी 20 जागा तृणमूलला मिळाल्या, तेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल असं मानण्याचं कारण नाहीये. केंद्र सरकारने मागील वर्षभरात अनेक राज्यांमध्ये, विशेषतः जिथं निवडणूक आहे तिथं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू केलेली आहे. SIR प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतनं असं लक्षात येते की बरेच मतदार हे मतदार यादीतून वगळले जात आहेत. बंगालमध्ये जवळपास 90 लाख मतदार या यादीतून वगळले गेलेत आणि यामध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. ममता बॅनर्जींनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. तर ह्या SIR प्रक्रिया जी राबवली गेली पश्चिम बंगालमध्ये, त्याचा ममता बॅनर्जींना फटका बसू शकतो का? SIR प्रक्रियेचा फायदा जसा आसाममध्ये भाजपला मिळेल असं मानलं जात आहे, तसं बंगालमध्ये मिळेलच असं नाहीये. कारण की ते 2 गोष्टी आहेत. त्यातली एक पहिली गोष्ट अशी आहे की मुस्लिम लोकसंख्या ज्या भागामध्ये जास्त आहे, आपण परत नकाशाकडे जाऊयात. हा जो भाग आहे, या भागामध्ये मुस्लिम संख्या जास्त आहे. या भागामध्ये SIR प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने मुस्लिमांची मतं वजा झाली आहेत असं म्हटलं जात आहे. आता 57 लाख मतं नक्की कट झालेली आहेत आणि पुढची मतं जी आहेत ती रिव्हिजनमध्ये आहेत. त्यामुळे जर का तुम्ही तो आकडा 97 लाख म्हणताय, तर त्या आकड्यामध्ये मुस्लिम मतं जेवढी कमी झालेली आहेत, त्याहून जास्त हिंदू मतं कमी झालेली आहेत, अशी एक आकडेवारी सांगतायत. त्याचप्रमाणे 57% महिलांची मतं कमी झालेली आहेत. त्यामुळे एकच एका दिशेने हे सगळं चाललेलं याच्यातला भाग नाहीये. आता मुस्लिम मतं ज्या भागामध्ये कमी झालेली आहेत, तिथे तृणमूलला फटका बसू शकतो असं आपण म्हणू शकतो. तृणमूल आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष इथे स्पर्धेत आहेत. हिंदू मतं जी आहेत त्याच्यामध्ये 2 गट आहेत, एक मतुआ आणि राजवंशी. ह्या 2 अनुसूचित जाती आहेत आणि हे लोक बांगलादेशमधनं बंगालमध्ये आलेले आहेत. आता त्यांच्या बाबतीत काय आहे की त्यांना CAAच्या कायद्यानुसार संरक्षण मिळालेलं होतं आणि त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही नागरिक व्हाल आणि तुम्हाला सगळं मिळेल, मतदानाचा अधिकार मिळेल. परंतु त्यांना नागरिकत्व मिळालं, त्यांना संरक्षण मिळालं, पण आत्ताच्या SIR मध्ये यातली खूप मोठ्या प्रमाणातली मतं कमी झालेली आहेत आणि हे दोन्ही मतदार जे आहेत, मतुआ आणि राजवंशी, हे दोन्ही भाजपचे मतदार आहेत. भाजपला जे यश मिळतं ते या मतदारांच्या जोरावरती इथे मिळतं. आता याचा अर्थ काय होतो की SIR मुळे हिंदू मतही कमी झालेली आहेत, त्याचा भाजपला फटका बसू शकतो आणि मुस्लिम मतही कमी झाली आहेत, त्याचा तृणमूलला आणि काँग्रेसला फटका बसू शकतो. आणि महिलांची जी मतं कमी झाली आहेत त्याच्यामुळे एक आक्रोश आहे की एका घरामधल्या आईचं नाव आहे आणि सुनेचं नाव नाही आहे, आईचं नाव आहे आणि मुलीचं नाव नाही आहे. त्याच्यामुळे एकूण SIR बद्दल सुद्धा राग तयार झालेला आहे आणि त्याचा एक स्वतंत्र फटका भाजपला बसू शकतो. कारण की SIR हे भाजप आणि निवडणूक आयोग यांचं काहीतरी संगनमत आहे असा एक प्रचार विरोधी पक्षांकडनं केला गेलाय, तोही लोकांच्या गळी उतरलेला आहे. त्यामुळे SIR जसं आसाममध्ये रिफ्लेक्ट होत आहे
तसं ते इथे होईल की नाही माहित नाही. कदाचित ऑफसेट होईल अशी शक्यता आहे. आपण जसं पाहतोय की खूप अग्रेसिव्ह पद्धतीनं भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांविरोधात प्रचार करतायत. अ, भाजपकडे जे काही नेते गेलेत ते मोठे नेते हे तृणमूल काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्यासारखे. गेल्या निवडणुकीत त्यांनी ममतांचा पराभवही केला होता. आत्ता मागच्या 5 वर्षातल्या ज्या घडामोडी घडल्या आहेत एकमेकांविरोधात जे प्रक्षोभक भाषणं असू देत किंवा अग्रेसिव्हली करणं. तर ह्या 2 पक्षांच्या स्ट्रॅटेजी काय तुम्हाला पाहायला मिळाल्या या मागच्या निवडणूक काळात विशेषतः? याआधी जसं आपण बघितलं की घुसखोरी हा भाजपचा एक मुख्य निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा आहे आणि त्यांना यश मिळतं असं दिसतंय. दुसरं त्यांनी असं यावेळेस ठरवलेलं आहे, ते असा प्रयत्न करतायत की तृणमूलला ज्यांना ज्यांना पर्याय हवाय त्यांनी काँग्रेसकडे किंवा कम्युनिस्टांकडे न जाता त्यांनी भाजपला मतदान करावं. आधी आपण तृणमूलला हरूयात आणि मग निवडणुकीनंतर तुम्ही परत आपल्या आपल्या पक्षांबरोबर जा, असा एक प्रचार त्यांच्या मार्फत केला जातोय. तिसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की हा उत्तर बंगाल आणि जंगल महाल हे 2 त्यांच्या वर्चस्वाचे जे एरियाज जे आहेत ते पुन्हा ताब्यात घेणं आणि दक्षिण जो भाग जो आहे तिथे इनरोड्स मिळवणं असा त्यांचा एक प्रयत्न चाललेला आहे. डबल इंजिनचा जो मगाशी मुद्दा म्हटला त्याचाही एक परिणाम लोकांवरती होतोय की वरती सरकार असेल तर आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. हिंदुत्व ही गोष्ट भाजपच्या प्लॅनमध्ये आहे आणि आपण बघितलं की भारतामध्ये जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या असते तिथे तिथे हिंदुत्वाचा प्रचार लोकांच्या गळी उतरतो आणि त्यात भाजपनी महारत मिळवलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की आजच्या घडीला असं म्हटलं जातं की बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अजूनही भाजपच्या पुढे आहे. गेल्या वेळेस त्याच्यामधला जो फरक होता तो 10% होता. जेव्हा दुहेरी म्हणजे 2 पक्षांची स्पर्धा असते तेव्हा 10% फरक हा खूप मोठा आहे. आता हा फरक SIR मुळे कमी होईल का अशी एक चर्चा आहे की जेवढी मतं कमी झालेली आहेत SIR मध्ये साधारणपणे तेवढाच मतांचा फरक आहे. पण मगाशी आपण जे बघितलं त्याप्रमाणे ते ऑफसेट होईल का की त्याचा परिणाम भाजपला त्यांच्या अनुकूल होईल हे माहीत नाहीये. आणि शेवटची गोष्ट याच्यामधली अशी आहे, तृणमूल काँग्रेसमधनं बाहेर पडलेले हुमायून कबीर नावाचे एक मुस्लिम नेते ते आणि MIM या दोघांची तिथे युती आहे आणि MIM त्यांना मदत करते तिथे. त्यामुळे मुस्लिम भाग जो आहे त्या भागामध्ये हे पक्ष किती परिणाम करतात, मतांची फूट पाडतात आणि शिवाय तिथे एक स्थानिक मुस्लिमांचा एक पक्ष आहे, ही मतांची फाटाफूट कशी होते याच्यावरती हा जो 10% जो फरक आहे तो किती कमी होतो आणि त्याच्यामुळे भाजपला किती फायदा होतो हे ठरणार आहे. आता हा झाला भाजपचा भाग, ही भाजपची रचना ही दिसते. आता याला उत्तर म्हणून तृणमूल तर्फे काय केलं जात आहे, तृणमूल असं म्हणतंय की बांगलादेशमधले घुसखोर काही तुम्ही SIR मध्ये सिद्ध करू शकलेले नाहीत की किती लोक आले, पण भाजप हाच खरा घुसखोर पक्ष आहे. आणि याचं कारण काय आहे या आर्ग्युमेंटचं की भाजपचे सगळे नेते हे उत्तर भारतामधनं दिल्लीतनं प्रचाराला येतात. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून सगळी फौज तिथे उतरते आणि ते प्रामुख्याने हिंदी भाषिक नेते आहेत. बंगालमध्ये बंगाली अस्मिता नावाची गोष्ट आहे की त्यांचं खाणं पिणं, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचे सण या सगळ्याला ते अजूनही चिकटून आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे उत्तर भारतीय लोक जे आहेत ते आपल्यावरती सांस्कृतिक आक्रमण करतायत, म्हणजे त्यांच्या सणांवरती त्याचा परिणाम होतोय. उदाहरणार्थ दुर्गापूजा ही तिथलं मुख्य सण आहे, पण आता तिथे रामनवमी साजरी करायला लागलेली आहेत. रामनवमी आधी साजरी होत नव्हती का? होत होती, परंतु ती राजकीय नव्हती, ती धार्मिक होती आणि छोट्या प्रमाणावरती होती. पण आता त्याला खूप मोठं प्रमाणावरती साजरं करून दुर्गापूजेला समांतर रामनवमी होईल असा प्रयत्न केला जातोय. ही गोष्ट बंगालच्या लोकांना खटकते आणि त्याच्यामुळे हे जे उत्तर भारतीय जी घुसखोरी आहे त्याच्या विरोधांमध्ये तृणमूलनी भूमिका घेतली आहे. त्यालाही स्थानिक बंगाली लोकांचा पाठिंबा मिळतो असं दिसतंय.
दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपने जे आक्रमक हिंदुत्व अवलंबलंय त्याच्यामुळे मुस्लिमांमध्ये अशी भावना आहे की आता तृणमूलला भरघोस मतदान केल्याशिवाय भाजपचं आव्हान परतवता येणार नाही. त्यामुळे शक्यता अशी आहे की त्यांची जी मतं कम्युनिस्टांना आणि काँग्रेसला जात होती किंवा काही मतं मतदान होतच नसेल, ते सगळे मतदान कॉन्सन्ट्रेट होऊन तृणमूलच्या बाजूने उभे राहतील असं दिसतंय. मगाशी आपण जे बघितलं की हिंदू मतांमध्ये तृणमूलपेक्षा भाजपला जास्त मतं मिळतात. ते कमी करता येईल का असा प्रयत्न गेली 5 वर्ष सतत तृणमूलतर्फे केला जातोय आणि ज्याला सॉफ्ट हिंदुत्व असं म्हटलं जातं तसा प्रयत्न त्यांच्या मार्फत होतोय. म्हणजे त्यासाठी काय केलंय त्यांनी, दिघा नावाचं जे गाव आहे तिथे जगन्नाथ धाम मंदिर बांधण्याचा मोठा कॉम्प्लेक्स तिथे बांधला जातोय. तसं सिलिगुडीमध्ये महाकाल मंदिर बांधलं जात आहे. आता ही खरं तर तृणमूलची मूळची भूमिका नाही आहे, परंतु भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर द्यायचं ते राजकीय न देता धार्मिक सामाजिक पातळीवरती देता येईल का असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग भाग याच्यामधला असा आहे की या निवडणुकीमध्ये एक शब्द कॉइन झाला आहे की तृणमूल काँग्रेसचं इंग्रजी शॉर्ट फॉर्म TMCS आहे. तर त्याला ते असं म्हणतायत तृणमूलचे लोक की T म्हणजे टेम्पल, M म्हणजे मॉस्क आणि C म्हणजे चर्च. अशा सर्व लोकांचा आमचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या स्ट्रॅटेजीला उत्तर देणं आणि स्वतःची एक भूमिका ठोसपणे मांडणं अशा दोन्ही गोष्टी तृणमूल तर्फे केल्या जातात. आता या लढाईमध्ये काय होतं हे आपल्याला 4 तारखेला कळेल. या चर्चेत साईड लाईनला गेलेले 2 पक्ष जे आहेत, कम्युनिस्ट पार्टी आहे आणि काँग्रेस आहे. केंद्रात ते इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहेत, परंतु विधानसभेत TMCच्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आहेत. त्यांचा काय प्रभाव राहू शकतो? ते जी काही त्यांची पिछेहाट झाली त्यातून थोडे पुढे येऊ शकतात का? आणि त्यांना जी मिळणारी मतं असतील ती कोणाला डॅमेज करतील? आता असं दिसतंय दोन्ही पक्ष पूर्ण क्षीण अवस्थेमध्ये आहेत. काँग्रेसला किमान एक एरिया आहे, हा जो मालदा मुर्शिदाबाद हा जो भाग जो आहे या भागामध्ये काँग्रेसचा थोडासा आधार आहे आणि त्यांचे जे नेते आहेत अधीर रंजन चौधरी हे या भागातले आहेत. शिवाय गणिकांत चौधरी जे होते काँग्रेसचे जुने नेते, त्यांच्या कुटुंबातले लोक सुद्धा मालदामध्ये काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे त्यांना थोड्याशा तरी जागा मिळण्याची शक्यता आहे. कम्युनिस्टांचं काय झालं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की कम्युनिस्टांच्या ऐवजी तृणमूल जेव्हा आली तेव्हा कम्युनिस्टांचं संपूर्ण केडरच्या केडर म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे त्यांचे कार्यकर्ते होते, शहरी भागाचे कार्यकर्ते होते, ते असेच्या असे उचलून तृणमूल सोबत गेले असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे जोपर्यंत तृणमूलची सत्ता जात नाही तोपर्यंत हे केडर परत येणार नाही अशी एक भावना कम्युनिस्टांमध्ये आहे. कम्युनिस्टांनी बंगालमध्ये प्रचंड काम केलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये, त्याच्याशिवाय ते 34 वर्ष सत्तेत नव्हते. म्हणजे त्यांचं मुख्य काम हे जमिनीचं फेरवाटप होतं आणि त्या फेरवाटपामधनं लोकांना ज्या जमिनी मिळाल्या आणि त्यातून एक पिढी अख्खीच्या अख्खी दारिद्र्यातनं वरती आली. जे आता तृणमूलच्या बाबतीत होतंय की तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोष आहे, तसंच कम्युनिस्टांच्या बाबतीत पण झालेलं होतं की एका पिढीला माझ्या आई वडिलांना तुम्ही जमिनी दिल्या आणि आमचं कुटुंब सावरलं त्याबद्दल थँक्स, पण आम्हाला पुढे नोकऱ्या व्यवसाय काही नाही, जमिनीचे तुकडे पडतायत, त्यातनं उत्पन्न येत नाही, त्यामुळे आमचा प्रश्न तयार झालेला आहे. या प्रश्नाला कम्युनिस्टांनी उत्तर शोधू शकले नाहीत आणि त्यामुळे ते पराभूत झाले. ते जे खेड्यापाड्यामधले जे केडर होत तेही त्यांच्या बरोबर राहिलं नाही आणि ते तृणमूल बरोबर गेलं. आता तृणमूल बरोबर असलेली हे जे केडर आहे हे जात नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही अशी एक निराशी भावना कम्युनिस्टांमध्ये आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे या दोन्ही पक्षांचं याच्यात काही फार भलं होईल आणि ते काही स्वतःची बरीच ताकद वाढवून म्हणजे 1 वरनं 50 वरती जातील अशी शक्यता आता तरी दिसत नाहीये. तर हा होता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आढावा. अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण या चर्चेमध्ये कव्हर केले. यामध्ये
आक्रमक हिंदुत्व, त्याला उत्तर देणारं सर्वसमावेशक हिंदुत्व, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, SIR प्रक्रिया, तिथं राबवलेल्या वेगवेगळ्या योजना असतील. त्यानंतर कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांची जी काही मागच्या काळातील पिछाड होती, या सगळ्याच मुद्द्यांचा आपण उहापोह केला. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. निवडणुकांचं विश्लेषण करणारे लेख आपण युनिक फीचर्स पोर्टलवरती प्रकाशित केलेले आहेत, तेही तुम्ही अवश्य वाचा. जवळपास आठवडाभरातच या 5ही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल हाती येतील. आमचं विश्लेषण पाहून तुम्हाला काय अंदाज तुमच्या मनात येत आहेत? कुठला पक्ष तिथं आघाडी घेईल, कुठला सत्तेवरती येईल, हे सुद्धा तुम्ही तुमचा एक अंदाज म्हणून कमेंटमध्ये कळवू शकता. आणि अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.